मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल, पावसामुळे मी मोबाईल कॅरी बॅग मध्ये ठेवून खिशामध्ये ठेवला होता आणि थेट रात्रीचं पाऊस कमी झाल्यामुळे मी मोबाईल बाहेर काढला आणि तोपर्यंत कावड सुद्धा वर पोहोचली नव्हती आणि आम्ही सुद्धा इथे डोंगरामध्येच होतो आणि तुम्ही पाहू शकता किती अंधार झालेला आहे. तर मोबाईल मध्ये काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात एक कावड वरपर्यंत पोहोचली आणि आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल आणि तसेच मानाची तेलेबुताची कावड ही खालीच होती. आम्ही तेलेबुताच्या कावड वर येईपर्यंत थांबलो होतो, वाट बघितली, पण आम्ही दर्शन घेतले होते त्यामुळे आम्ही वर डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला. तर या वाटेने आम्ही डोंगरावर जात होतो. ही एक दुसरी वाट आहे जी त्या मुंगी घाटापेक्षा सोपी वाट आहे. सगळ्या कावड मुंगी घाटातूनच चढतात आणि ही जी वाट आहे तिथे गर्दी पण खूप कमी होती आणि जायला सुद्धा सोपे होते आणि त्यात पाऊस सुद्धा वरून पडत होता त्यामुळे आम्ही लवकर निघायचा निर्णय घेतला आणि शेवटी कसा बसा करत आम्ही वरपर्यंत पोहोचलो. तसेच माझा एक मित्र या बाबांना मदत करत होता. बाकीचे लोक पण येत होते, त्यांना सुद्धा मदत करत होता आणि मी त्याला टॉर्च दाखवत होतो. सर्वांना मदत केल्यानंतर आम्ही पोहोचलो वरच्या ठिकाणी, जिथे आपले सगळे मित्र नाचत होते आणि पहिले काही कावड पोहोचलेल्या ज्या होत्या त्या इथे थांबलेल्या होत्या. तर ही आहे कावड, ही आता अंधारामध्ये दिसत नाहीये तुम्हाला व्यवस्थित, पण पुढे मी व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि इथे अशा पद्धतीने खाली राहिलेली कावड सगळेजण माणसांची साखळी तयार करून इथे ओढतायत आणि जी शेवटची कावड राहिलेली आहे त्या कावडीचं महत्व म्हणजे इथे कोणत्याही दोरीचा वापर न करता फक्त हाताच्या साखळीवर लोक ती कावड वर घेऊन येतात आणि तीच कावड मानाची पहिली कावड आहे, ज्याचं नाव आहे तेल्याभुत्याची कावड. आपली इथेच ओळख झालेली आहे. ह्या बाबांनी साखळीमध्ये भाग घेतला होता. इथे तुम्ही पाहू शकता विजा पण खूप चमकत होत्या आणि पाऊस सुद्धा थोडा थोडा पडायला सुरुवात झाली होती आणि कावड सुद्धा खालीच होती. तर आम्ही निघायचा निर्णय घेतला कारण आम्हाला लवकरात लवकर घरी पण जायचे होते कारण खूप उशीर झाला होता. कावड वर आल्यानंतर इथे फटाक्याची आतिषबाजी होते. नंतर कावड ही त्या मंदिरापर्यंत वाजत गाजत नेली जाते. त्यानंतर 12 वाजेपर्यंत रात्री धार पडते. धार पडणे म्हणजे काय मी याच्या आधीच्या पार्ट मध्ये सांगितलेच आहे, तर तिथे तुम्ही चेक करू शकता. कावड या अशा पद्धतीच्या असतात आणि याच्यापेक्षा मोठ्या सुद्धा असतात. काही लोक अशा छोट्या कावड घेऊन स्वतः एकटेच मुंगी घाटाच्या वाटेने येतात. दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही हत्ती सोंड वरून उतरताना तिथे मानाची कावड वर पोहोचली, त्याच्यामुळे आतिषबाजी सुरू झाली आणि नेमका आम्ही डोंगराच्या दुसऱ्या बाजूला निम्म्या रस्त्यापर्यंत उतरलो होतो. थांबायची खूप इच्छा होती पण पावसामुळे आणि लवकर जायचे असल्यामुळे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. तुम्हाला हा शिंगणापूर कावड यात्रेचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शिंगणापूर कावड यात्रा या सिरीजचा हा शेवटचा भाग आहे. त्या आधीचे 2 भाग तुम्ही पाहिले नसतील तर ते पण चेक करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला अशा ऍडव्हेंचर वाल्या कावड यात्रेला यायला आवडेल का? आवडेल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका.